22 शेतकऱ्यांनी संपवली जीवन यात्रा, सरकार कुठे आहे? आकाशच पारखं झालं, जगाचा पोशिंदा खचला. यवतमाळ जिल्ह्यातील 22 शेतकऱ्यांनी संपवली जीवन यात्रा. शेतकरी हा समाजाचा आधार असतो, पण सरकारच्या दुर्लक्षामुळे आणि नैसर्गिक आपत्तींच्या ओझ्याखाली त्यांची अवस्था बिकट झाली आहे. शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळे संपूर्ण जगाचे पोट भरले जाते, पण नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, पावसाची अनियमितता, कर्जाचा दबाव आणि सरकारच्या अपुरी मदतीमुळे अनेक शेतकरी मानसिक तणावाखाली येतात. यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, तूर यासारख्या पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झाले. शेतकऱ्यांनी बँक व खासगी कर्ज घेऊन शेती केली, पण उत्पादन आणि बाजारभावाच्या तुटक्यामुळे कर्ज फेडणे अशक्य ठरले. सततच्या नापिकी देखील मानसिक ताण वाढवत आहे आणि सरकारच्या योजना प्रत्यक्षात फारच कमी लाभदायक ठरत आहेत. लोणी येथील 38 वर्षीय सुनील चव्हाण यांनी वडिलांच्या जमिनीवर सोयाबीन व कापूस पिकवले. 10 एकर शेतीत फक्त 5 क्विंटल सोयाबीन आणि 12 क्विंटल कापूस मिळाले. खर्च 2.5 ते 3 लाख रुपये, पण मिळकत फारच कमी. उत्पादनाच्या तुटक्यामुळे कर्ज फेडणे अशक्य ठरले आणि 19 जानेवारीला सुनीलने विष घेत आत्महत्या केली. सरकारनं जाहीर केलेल्या योजना प्रत्यक्षात फार कमी मदत देत आहेत. यवतमाळसह अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत, कर्ज सवलत आणि नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासाठी पर्याप्त उपाययोजना मिळाल्या नाहीत. या दुर्लक्षामुळे शेतकरी संकटात आले आहेत आणि काहींनी आपले जीवन गमावले आहे. सरकारने तात्काळ कार्यवाही करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना योग्य मदत मिळावी, कर्ज सवलत आणि आपत्ती व्यवस्थापनाची ठोस योजना राबवली जावी. शेतकरी खचून न जाता शेती करू शकेल यासाठी सरकारची जबाबदारी वाढली आहे. शेतीचं भविष्य म्हणजे आपल्या समाजाचं भविष्य आणि शेतकरीच आपल्या जगाचा पोशिंदा आहे.